नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज माझ्या दिवसाची सुरुवात दुकानातून झालेली आहे. भाई मी ना आज माझ्या मम्मीचे कष्ट लिटरली अनुभवलेत, कारण व्हेरी स्ट्रगलिंग. लोकांना वाटतंय की आताच्या पोरीच जास्त जेन्झी आहे किंवा त्यांचे चॉईसेस खूप जास्त जेन्झी आहेत. असं नाही आहे गाईज. तुम्हाला माहिती आहे का, बायकांच्या आता चॉईसेस अशा झाल्यात. त्यांचे चॉईस म्हणजे साड्यांचे कलर, त्यांच्या बापरे, फॉल शोधता नाकी न मारली आहे. मला तुम्हाला दाखवू का मी किती पसारा काढलाय. मला 10 साड्यांचे फॉल द्यायचे होते आताच ती गाईज. एवढा सगळा पसारा आहे हा. आणि तरीही ह्यामधून 10 साड्यांचे फक्त 8 साड्यांचे फॉल भेटले, 2 साड्यांचे फॉल आम्हाला नाही भेटले. विचार करा, म्हणजे एवढेच कॉम्प्लिकेटेड कलर आता निघालेत ना. ते हात इतका सुंदर चोळीचा खण आहे हा, किती छान दिसतोय हा, आमच्या दुकानात आहे. पण त्यांना हा पर्पल म्हणजे एकदम लाईट शेड ऑफ पर्पल मध्ये पाहिजे. कुठून आणणार? इसका प्रोडक्शन इन्ही कलर में होता है. चोळीचा खण हिरवा, मरून, काळा एवढाच कलर मध्ये येतो गाईज. आता मी ह्याच्यात कुठला दुसरा कलर मी शोधून आणला त्यांच्यासाठी? स्ट्रगल गाईज, स्ट्रगल, खूप स्ट्रगल चालू. जे साड्यांच्या फॅक्टरीवाले वगैरे असे कलर जरा बनवा ज्याचे फॉल्स लवकर भेटतील. ते करतात ना टेलरिंगचं काम, त्यांनाच हा स्ट्रगल माहिती आहे की फॉल शोधणं, मॅचिंग दोरा शोधणं, मॅचिंग कापड शोधणं, त्याला अस्तर शोधणं किती अवघड गोष्ट आहे. असं नाही आहे की तुम्ही गेले आणि जाऊन घेऊन आले. नाही, त्याहून जास्त स्ट्रगलिंगचं काम आम्ही शॉपकीपर्स दुकानदारांसाठी असतं की भाई त्यांना शोधून देणं. यावर काय तर सोल्युशन निघालं पाहिजे गाईज. तसं आमच्या दुकानात खूप छान छान ब्लाऊज पीस येतात, खूप सुंदर ब्लाऊज पीस आहेत. आणि नवीन नवीन ट्रेंडनुसार आता आमच्या शॉपमध्ये थोडेफार नवीन नवीन मालही येणार आहेत. बाय बाय, आय हॅव अ लॉट ऑफ वर्क्स.